गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण आज गतिविषयक नियम हे जे प्रकरण 11वे आहे इयत्ता 9वीचे, त्या प्रकरणाला आपण आज सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, गतिविषयक जे नियम आहे या नियमांचा अभ्यास तुम्ही 5वी 6वी 7वी यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये केलेलाच असेल. तर आपण सर्वप्रथम आज या प्रकरणामध्ये बल आणि गती याविषयी आपण आता बघणार आहोत. जेव्हा एखाद्या वस्तूची स्थिती सभोवतालच्या सापेक्ष बदलते, जेव्हा एखाद्या वस्तूची स्थिती सापेक्ष बदलते तेव्हा ती वस्तू गतिमान आहे असे आपण म्हणतो. आपण वस्तूला गतिमान स्थितीत आणू शकतो किंवा वस्तूला आपण थांबवू शकतो. वस्तूला आपण गतीत सुद्धा निर्माण करू शकतो, वस्तूला आपण थांबवू सुद्धा शकतो. गती ही जी आहे ही गती आपोआप सुरू होत नाही किंवा ती थांबत नाही. सायकल चालवतात का तुम्ही? मग सायकलला ज्या वेळेला तुम्हाला गती द्यायची असेल त्यावेळेला काय करतात तुम्ही? पायडल मारतात. आणि पायडल मारल्यामुळे त्या सायकलला काय होते? एक गती निर्माण होते. हे तुम्ही अनुभवलं असेल. खड्डा आला, काय केलं तुम्ही? तर त्या ठिकाणी तुमच्या हातातील ब्रेक तुम्ही लावला. म्हणजे ब्रेक लावल्यामुळे ती गतिमान वाहन हे थांबले. हे आपण बघितलेलं आहे. एखादी बघा तुम्ही वस्तू ज्या वेळेला वरतून गडबडत जाते, ती जेव्हा जाते त्यावेळेला तिला जमिनीकडून एक प्रकारचा विरोध होतो आणि विरोध झाल्यामुळे ती वस्तू कालांतराने थांबते. म्हणजेच काय की स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी आणि गतिमान वस्तूला स्थिर करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? बलाची आवश्यकता असते. लक्षात घ्या, स्थिर वस्तू असेल तिला जर गतिमान करायचं असेल किंवा गतिमान वस्तूला स्थिर करायचं असेल तर त्याला आपल्याला कशाची आवश्यकता आहे? बलाची आवश्यकता आहे. एवढंच नाही तर दिशा बदलवण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता असते. दिशा आपण बदलवतो. बघा तुम्ही एखादी ज्यावेळेला वाहन चालवतात, त्या वाहन चालवत असताना तुम्हाला दिशा बदलवायची जर आली वेळ, आता तुम्ही समजा चोपड्याकडून वैजापूरमध्ये आले आणि वैजापूरहून तुम्हाला कर्जाण्याला यायचं आहे, तर तुम्ही काय करणार? त्याला बल लावाल, त्यांच्या हँडलला बल लावाल आणि बल लावल्यामुळे त्या ठिकाणी ती दिशा ही बदलते. एवढंच नाही तर वस्तूचा आकार बदलवण्यासाठी सुद्धा बलाची गरज असते. बघा तुम्ही एक चिखल घ्या, त्या चिखलामध्ये एक वीट ठेवा. वीट ठेवल्यानंतर ती वीट उचला, तुम्हाला त्या ठिकाणी त्या चिखलामध्ये एक प्रकारची आकृती दिसेल, म्हणजे त्याचा आकार त्या ठिकाणी बदलेल. तेच नाही तर रबर बघा, ताना ज्यावेळेला आपण रबर ताणतो त्यावेळेला तिचा आकार बदलत असतो. स्प्रिंग दाबा, सोडा, दाबल्यावर तिचा आकार आणि सोडल्यावर तिच्या आकारामध्ये निरीक्षण करा काय बदल होतो. तर हे सर्व आपण जेही करायचं असेल, त्याचा दिशा बदलवायची असेल, चल वस्तूला थांबवायची असेल, थांबलेली वस्तू चल करायची असेल, तिचा आकार बदलवायचा असेल, तर या सर्व गोष्टीवर काय करतात?
बल प्रयुक्त करतात. आपण सकाळी ज्या वेळेला दात घासतो त्यावेळेला आपल्या बोटांनी दाताला एक प्रकारचं बल लावतो. बलामुळे ही क्रिया होते. आपण उठल्यापासून तर झोपेपर्यंत असंख्य क्रिया करताना बलाचा उपयोग करतो. म्हणजे आपण विज्ञानाचा उपयोग करून सकाळपासून तर झोपेपर्यंत आपण त्याचा वापर करत असतो. परंतु आपल्याला हे विज्ञान आहे हे आपल्याला समजत नाही. बल ही संकल्पना आहे ही विज्ञानामध्ये, की कुठली गोष्ट करत असताना आपल्याला बल हे आपण त्या ठिकाणी लावावं लागतं. जेव्हा आपण वस्तू ढकलतो, आता बघा या ठिकाणी बघा ही वस्तू स्थिर आहे, या वस्तूला आपण ढकलतोय, तेव्हा आपण त्याच्यावर काय करतोय? बल प्रयुक्त करतोय. म्हणजे आपण वस्तूला गतिमान करू शकतो. या बलामुळे ती वस्तू काय होते? गतिमान होते. हे जे बघा जे मी हलवतोय हे त्या ठिकाणी बल प्रयुक्त केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ती वस्तू आपल्याला हलतो, आपण ते बघू शकतो. तर वस्तू आणि दोन वस्तूंमध्ये आंतरक्रिया होत असतात आणि ते आपल्याला दिसत असतं. काही बल आपल्याला दिसत नाही, काही बल आपल्याला दिसतं. जे बल दिसतं ते दृश्य स्वरूपामध्ये असतं, जे बल दिसत नाही ते अदृश्य स्वरूपामध्ये असतं. तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल की ज्या वेळेला आता हे बघा मी या ठिकाणी हे पुस्तक मी हातावर ठेवलेलं आहे. हे पुस्तक ज्या वेळेला मी हातावर ठेवलेलं आहे ते या पुस्तकाने माझ्या हाताला बल दिलेलं आहे आणि तेवढ्याच प्रमाणात माझ्या हाताने त्या पुस्तकाला बल प्रयुक्त केलेलं आहे, त्या पुस्तकावरती बल प्रयुक्त केलेले आहे आणि त्यामुळे ते जे पुस्तक आहे ते माझ्या हातावर कसं आहे? स्थिर आहे. आलं लक्षात? हेच पुस्तक तुम्ही जर टेबलावर ठेवले, जोपर्यंत तुम्ही ते पुस्तक उचलणार नाही तोपर्यंत ते पुस्तक त्या टेबलावरच असेल. त्या पुस्तकाने त्या टेबलाला बल प्रयुक्त केलं आणि टेबलाने त्या पुस्तकाला बल प्रयुक्त केलं, त्यामुळे ती वस्तू स्थिर असते. हा नियम आहे. वस्तू स्थिर का असते? की ज्या वेळेला त्या वस्तूने त्या पृष्ठभागावर प्रयुक्त केलेले बल आणि त्या पृष्ठभागाने त्या वस्तूवर केलेले बल हे ज्यावेळेस संतुलित असतं, सारखंच असतं, एकमेकांवर केलेलं बल हे सारखं असतं, त्यावेळेला ती वस्तू ही स्थिर असते. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल लहान मुलं चेंडू जमिनीवर आपटतात, त्यावेळेला तो चेंडूवर उसळी मारतो. हे आपण बघितलेलं आहे. हे दृश्य स्वरूप आहे, हे बलाचं दृश्य स्वरूप आहे. ज्यावेळेला आपण चेंडू मारतो त्यावेळेला तो चेंडू त्याच प्रमाणात त्या ठिकाणी उसळी घेतो. हे बल दृश्य स्वरूपातलं आहे. अशा प्रकारचे दृश्य स्वरूपामध्ये कोणकोणती बल आहेत याचं निरीक्षण करा आणि तुमच्या वहीमध्ये त्याची नोंद करा, त्याचा एक तक्ता करा. दृश्य बल आणि अदृश्य बल. अदृश्य बलमध्ये बघितलं का? तुम्हाला आठवतं का अदृश्य बल कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हवा आपल्याला दिसत नाही, पण कपडे हलतात हवेमुळे, कपडे हलतात, कपडे सुकतात. हे ते अदृश्य बलाचं एक चांगलं उदाहरण आहे. तुम्ही पण शोधा आणि आपल्या वहीमध्ये त्याची नोंद करा. एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतिमान अवस्थेत बदल घडवून आणणारी किंवा बदल घडवून आणण्याची प्रवृत्ती असणारी जी भौतिक राशी आहे त्या भौतिक राशीला बल असे म्हणतात. ही व्याख्या आहे. एखाद्या वस्तूची विरामावस्था, आता ही वस्तू बघा विरामावस्था आहे. एखाद्या वस्तूची विरामावस्था किंवा गतिमान अवस्था, हा जो बदल घडून आणलेला आहे ती बदल घडवून आणण्याची जी प्रवृत्ती आहे त्या राशीला काय म्हणतात? बल असे म्हणतात. बल हे एक रेषेत विशिष्ट दिशेने कार्यरत असते
आणि अशा प्रकारे आपण बल प्रयुक्त होणारी दिशा आणि परिमाण यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. जेव्हा एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होणारे दोन बले त्यांचं परिमाण जर सारखं असेल आणि विरुद्ध दिशा असतील तेव्हा वस्तूवर प्रयुक्त होणारे बल काय असते? शून्य असते. तेव्हा त्या वस्तूवर प्रयुक्त होणारे बल शून्य असते. म्हणजे बलाचे परिमाण सारखे, दिशा विरुद्ध, या दोघांवरती जे बल प्रयुक्त होते ते कसं असतं? शून्य असतं आणि ते बल संतुलित असतं. आता हे बघा, माझे दोघी हात मी या ठिकाणी दोघी पंजे दाबतोय. या माझ्या उजव्या हाताने सुद्धा डाव्या हाताला बल प्रयुक्त केलेले आहे आणि डाव्या हाताने उजव्या हाताला बल प्रयुक्त केले. उजवाने डाव्याला, डाव्याने उजव्याला असे एकमेकांवर त्या ठिकाणी बल प्रयुक्त केलेले आहे. आणि बल प्रयुक्त केल्यामुळे काय झालं आहे की त्या ठिकाणी माझे दोघं हात स्थिर आहेत. हे बल आहे, हे शून्य बल आहे, हे संतुलित आहे आणि त्यामुळे ती वस्तू स्थिर राहत असते. आलं लक्षात? जेव्हा जमिनीवर ठेवलेली एखादी वस्तू स्थिर राहते तेव्हा वस्तूचे वजन आणि गुरुत्वीय बल त्यावर प्रयुक्त झालेले असते. गुरुत्वीय बल त्याला प्रयुक्त करते. कोणती वस्तूवर आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या अंगी काय आहे? गुरुत्वीय बल आहे. आणि गुरुत्वीय बलामुळे ती वस्तू काय असते? गुरुत्वीय बल त्याच्यावर कार्य करते. आपण चालतो, आपल्यावर सुद्धा गुरुत्वीय बल कार्य करते. या पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक वस्तूवर या पृथ्वीची गुरुत्वीय बल हे कार्य करीत असते. आता यामध्ये संतुलित आणि असंतुलित ह्याचे जे प्रकार आहे, संतुलित आणि असंतुलित. जेव्हा दोन वस्तूवर प्रयुक्त झालेले बल हे समान असतात त्यावेळेला ते बल संतुलित असते. आणि ज्या वेळेला त्या वस्तूवर बल संतुलित झालेलं, त्या वस्तूवर प्रयुक्त असलेलं बल जर असंतुलित असेल तर त्या ठिकाणी ती वस्तू चल स्थितीत असते. आता बघा, तुम्हाला एक उदाहरण देतो मी. आता रस्सी खेच आपण बघितलेला हा प्रकार. इकडे 4 मुलं, इकडे 4 मुलं आणि एकमेकांचा हात पकडून ते एकमेकांना खेचतात, एकमेकांना असे खेचतात. आता माझा हात आहे की या ठिकाणी जर हा हात इकडे जर खेचला गेला त्यांचं बल जास्त आहे. हा हात जर इकडे खेचला गेला तर इकडच्या मुलांचं बल जास्त आहे. आणि ज्या वेळेला हे स्थिर राहिलं ताणताना त्यावेळेला ते दोन्ही बल कसे? संतुलित बल आहे. रस्सी केसमध्ये फार मजेशीर खेळ आहे आणि त्यामध्ये बलाचा वापर केलेला आहे, संतुलित बल आणि असंतुलित बल. आपण बऱ्याच वेळेला विज्ञानाचा वापर करून आपलं जीवन जगत असतो. आपण ज्या वेळेला सायकल जोरात चालवतो ना, अचानक आपण ज्या वेळेला बल लावतो आणि ती सायकल थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि मग थांबवत असताना ती सायकल काही अंतरावर जाऊन थांबते. म्हणजे याचा अर्थ कसा आहे की ती तिथेच का नाही थांबली? कारण काय की त्याच्यावर जे बल लावलं होतं ते थांबवण्याच्या बलापेक्षा जास्त बल होतं आणि कालांतराने ज्या वेळेला तिची गती कमी झाली आपण लावलेल्या बलामुळे आणि नंतर ते थांबली. यामध्ये संतुलित आणि असंतुलित या दोघंही बलांचा उपयोग केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण संतुलित आणि असंतुलित जे बल आहे याचा जीवनामध्ये बऱ्याच ठिकाणी उपयोग केलेला असतो. आता आपण वस्तू स्थिर अवस्थेत किंवा गतिमान अवस्थेत बदलास विरोध होतो. जे वस्तू स्थिर अवस्थेत किंवा गतिमान अवस्थेत ज्या वेळेला असते त्याच्या बदलामध्ये काय होतो? विरोध होतो. आणि अशी स्थिती ही अशी स्थिती तुम्ही अनुभवलेली असेल. तुम्ही बसमध्ये प्रवास करतात का? बसमध्ये बसले आहेत का?
बसल्यावर तुम्हाला ज्या वेळेला बस थांबलेली असते तेव्हाचा अनुभव काय आलेला आहे, आणि जेव्हा बस चालू होते तेव्हा काय अनुभव येतो, जेव्हा बस गतिमान होते तेव्हा काय अनुभव येतो, जेव्हा त्या ड्रायव्हरला कुठे काही अडथळा दिसला तो ब्रेक मारतो तेव्हा काय अनुभव येतो, हे आपण त्या ठिकाणी सर्वांनी याची अनुभूती घेतलेलीच असेल. जेव्हा आपण बसने प्रवास करतो आणि बस अचानक स्थिर अवस्थेत गतिमान होते, बघा लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण बसलेलो आहे आणि ती स्थिर आहे, ज्या वेळेला ती गतिमान होते तेव्हा आपल्याला काय असतो, धक्का बसतो. आणि जेव्हा बस गतिमान असताना अचानक थांबते त्यावेळेला आपण पुढे झुकतो, मागे झुकतो, पुढे झुकतो, ही क्रिया मागे पुढे होत असते. ब्रेक लावला गाडी थांबते. म्हणजे त्या बसची जी गती आहे त्या बसची गती कुणाला मिळते, आपल्या शरीराला मिळते. आपलं जे शरीर आहे या शरीराला बसची गती मिळते. जेवढ्या वेगात ते बस चालते तेवढ्या वेगात आपलं शरीर हे धावत असतं, तेवढ्याच वेगात ते आपलं शरीर धावत असतं. आणि ज्या वेळेला अचानक ब्रेक लागतो त्यावेळेला आपलं गतिमान शरीर जे आहे त्याला विरोध होतो, आणि विरोध झाल्यामुळे काय होतो, आपण एकमेकांवरती ठोकले जातो किंवा एकमेकांना आदळतो, एकमेकांवरती आपण आदळतो. तर ही जी स्थिती आहे ही जडत्वाची स्थिती आहे. वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची जी प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीला जडत्व असे म्हणतात. अतिशय महत्त्वाची व्याख्या मित्रांनो. वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला काय म्हणतात, जडत्व. जेव्हा एखाद्या स्थिर अवस्थेतील वस्तूवर कोणतेही बाह्य बल प्रयुक्त नसेल तर ती वस्तू कशी असते, स्थिर असते. कोणतेही बाह्य बल त्याच्यावर प्रयुक्त करून का ती स्थिर असेल, आणि ती जर गतिमान असेल तर ती वस्तू त्याच वेगाने गतिमान असते. जडत्वाचा नियम जो आहे हा परीक्षेच्या दृष्टीने तर महत्त्वाचाच आहे, परंतु आपल्याला शिक्षणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया हा तुम्हाला 11वीमध्ये शिकायला मिळेल. व्हॉट इज मीन बाय मोमेंट ऑफ इनर्शिया, व्हॉट इज टाईप ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यावेळेला तुम्ही जर 11वी सायन्स 12वी सायन्सला ज्या वेळेला तुम्ही जाणार त्यावेळेला हे शब्द तुमच्या कानी पडतील. काही तुम्ही जे मागचं शिकलेले असतात तेच तुम्हाला पुढे इंग्रजीमध्ये असतं. जर बेसिक कन्सेप्ट तुमचा जर चांगला असेल तर तुमचं एज्युकेशन चांगलं होईल. जर बेसच कच्चा असेल तर मित्रांनो हे तुम्हाला पुढे अवघड होतं आणि मग समजत नाही, आणि समजलं नाही म्हणजे मग आपण काय करतो, कसं तरी पाठ करतो आणि ते लिहिण्याचा प्रयत्न करतोस. तो पण पाठ करू नका, तुम्ही ती गोष्ट समजून घ्या. हे जे जडत्व आहे किंवा बल आहे हे बलाचे प्रकार वगैरे हे तुम्ही 5वी 6वी 7वीमध्ये अभ्यासलेले आहे. 5वी 6वीमध्ये 7वीमध्ये जर ह्या कन्सेप्ट जर पक्क्या केल्या तर तुम्हाला प्रत्येक पुढच्या वर्गाला अडचण येणार नाही. आपला बेसिक कन्सेप्ट हा पक्का पाहिजे. बेसिक जर कच्चं असेल तर पुढे कसं आहे की शिकण्यामध्ये ती प्रक्रिया आनंददायी होत नाही. जे समजत नाही त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळत नाही, जे समजतं त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो. तर मित्रांनो, बल, जडत्व, असंतुलित बल, संतुलित बल हे जे आहे हे सर्व काय आहे, ह्या सर्व गोष्टी आपण निसर्गातूनच शिकत असतो. फक्त त्याला एक भाषेची त्या ठिकाणी वैज्ञानिक भाषेची त्या जोड दिलेली असते, आणि वैज्ञानिक भाषेची जोड केल्याने हे विज्ञान आहे का असं आपल्याला वाटतं. आपण ते समजून घेतलं पाहिजे
की आपण जे क्रिकेट खेळतो त्याच्यामध्ये सुद्धा विज्ञान आहे, जे रनिंग करतो त्याच्यामध्ये सुद्धा विज्ञान आहे. प्रत्येक खेळामध्ये विज्ञान आहे. विज्ञान कुठे नाही आहे. विज्ञान ही सर्वीकडे, एव्हरीवेअर इज सायन्स. सायन्स इज एव्हरीवेअर. प्रत्येक ठिकाणी विज्ञान आहे. तर मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण जे बल बघितलं, संतुलित बल, असंतुलित बल, याविषयी त्याच्या व्याख्या, जडत्व, हे वहीमध्ये लिहा. प्रकरणचा भाग पुन्हा पुन्हा वाचा आणि वाचल्यानंतर प्रश्नांमध्ये आलेल्या उत्तरं तुम्ही आपल्या वहीत लिहा. आणि आपण आता पुढील जो तास आहे, या पुढील तासाला जडत्वाचे प्रकार हा भाग शिकणार आहोत. जडत्वाचे प्रकार, टाइप्स ऑफ इनर्शिया. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात टाइप्स ऑफ इनर्शिया. धन्यवाद.